नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहिलं की संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला. हा गदारोळ होता राहुल गांधींनी झारखंडमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून. राहुल गांधी भाषणामध्ये म्हणाले होते की देशात मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया सुरू आहे आणि यावरून भाजपने राहुल गांधींनी माफी मागावीची मागणी केली आणि सभागृहात एकच गदारोळ केला. तर राहुल गांधींनी सुद्धा मोदींच्या भाषणाची एक क्लिप ट्विट केलेली आहे आणि ज्यामध्ये मोदी दिल्लीमध्ये रेप कॅपिटल झालंय असं सुद्धा म्हणतात. बलात्कारासारख्या संतापजनक घटनेवर हे राजकारणी एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करत असल्यानं देशभरात सुद्धा एक संताप पाहायला मिळतोय. बलात्कारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करावेत, हे सगळं सोडून यावर फक्त राजकारण सुरू आहे का हाही प्रश्न उपस्थित होतोय. खरंच या राजकारण्यांना महिलांच्या सुरक्षेची काळजी आहे का? यावर आजच्या बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत. असंवेदनशील राजकारण. दरम्यान हा सगळा गदारोळ झाला तो राहुल गांधींनी केलेल्या झारखंडमधल्या भाषणावरून. नेमकं काय म्हटलं होतं त्यांनी त्या भाषणामध्ये बघूया. नरेंद्र मोदी ने कहा था मेक इन इंडिया, कहा था ना. अब आप जहां भी देखो मेक इन इंडिया नहीं भैया, अब है रेप इन इंडिया. रेप इन इंडिया. जहां भी देखो, अखबार खोलो, झारखंड में महिला पर बलात्कार. उत्तर प्रदेश में देखो, नरेंद्र मोदी के एमएलए ने महिला का रेप किया, उसके बाद गाड़ी का एक्सीडेंट हो गया, नरेंद्र मोदी एक शब्द नहीं बोलता. हर प्रदेश में हर रोज रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी जी कहते हैं बेटी पढ़ाओ बेटी बचाओ. मोदी जी, आपने ये नहीं बताया किससे बचाना है. बीजेपी के एमएलए से बचाना है. भाजपनं संसदेत या वक्तव्यावरून गदारोळ केला खरा, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः यापूर्वी दिल्लीला बलात्कारांची राजधानी म्हणाले होते आणि त्यामुळे माफी मी नव्हे मोदींनी मागायला हवी असा पलटवार राहुल गांधींनी केलाय. मोदींच्या त्या भाषणाची क्लिप राहुल गांधींनी ट्विट केल्या. आप दिल्ली को जिस प्रकार से रेप कैपिटल बना दिया है और उसके कारण पूरी दुनिया में हिंदुस्तान की बेइज्जती हो रही है और आपके पास मां बहनों की सुरक्षा के लिए न कोई योजना है, न आप में कोई दम है, न आप इसके लिए कुछ कर सकते हैं. इतना ही नहीं, आप विपक्ष के नेताओं पर गालियां दे रहे हो, झूठे आरोप लगा रहे हो. या सगळ्या विषयावर आज संसदेमध्ये गदारोळ झाला आणि यावेळेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी असं म्हणाल्या की राहुल गांधींनी हिंदुस्थानातल्या तमाम महिलांचा अपमान केलाय. गांधी कुटुंबातील व्यक्तींना असं विधान करणं हे लज्जास्पद असल्याचं स्मृती इराणींनी म्हटलेलं आहे. बघूया त्या नेमकं काय म्हणाले. पहली बार हुआ है कि एक पार्टी का नेता सार्वजनिक तौर पर क्लैरियन कॉल देता हो कि हिंदुस्तान की महिलाओं का बलात्कार होना चाहिए. ये राष्ट्र के इतिहास में पहली बार हुआ है जो कांग्रेस पार्टी का नेता रेप जैसे संगीन जुर्म को पॉलिटिकल मॉकरी का हिस्सा बनाता हो. ये राष्ट्र के इतिहास में पहली बार हुआ है कि गांधी खानदान का एक बेटा सरेआम कहता हो आओ हिंदुस्तान में बलात्कार करो. आज मैं अध्यक्ष जी आपसे पूछना चाहती हूं, इस सदन के नेता है राहुल गांधी, इस सदन के सांसद हैं, क्या राहुल गांधी का ये वक्तव्य है कि हिंदुस्तान में हर पुरुष महिला का बलात्कार करना चाहता है? क्या राहुल गांधी का ये वक्तव्य है, संदेश है देश की जनता को कि वो सार्वजनिक आह्वान करते हैं कि देश की महिलाओं का बलात्कार होना चाहिए? अध्यक्ष जी, आज ये मात्र इस सदन की महिला और पुरुष सांसदों की गरिमा की बात नहीं है. इस सदन का एक सदस्य पहली बार ये हिमाकत कर रहा है कि हिंदुस्तान की औरतों के बारे में उनका बलात्कार होना चाहिए.
ये ऐसे शब्द उसके मुंह से निकल रहे हैं। हिंदुस्तान की किसी महिला से पूछ लीजिए अध्यक्ष जी, अगर आह्वान किया जाए उसके बलात्कार का तो उसे मुंह तोड़ जवाब देना आता है। आज मैं आणि याच विषयावर आपण बेधडकमध्ये आज चर्चा करणार आहोत, संवेदनशील राजकारण। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप स्टुडिओमध्ये, त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सुद्धा आहेत। फोनवरून आपल्यासोबत मनीषा चौधरी आहेत आणि वैजयंती आपटे ज्येष्ठ पत्रकार या सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जाणार आहे। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी झारखंडच्या प्रचारामध्ये हे वक्तव्य केलं। मनीषा चौधरी भाजपची बाजू मांडण्यासाठी आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। मनीषाजी, राहुल गांधींचं भाषण सुद्धा आपण ऐकलेलं आहे आणि स्मृती इराणी यांनी संसदेमध्ये मांडलेले मुद्दे पण ऐकलेत। म्हणजे राहुल गांधींनी जे भाषण केलेलं आहे त्यातला एकही मुद्दा स्मृती इराणींनी मांडला नाही, वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत। कुठेतरी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा व्हायला पाहिजे होती, काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते त्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, जो मुद्दा अशा प्रकारे अनेक नेते वक्तव्य करत असतात, कुठेतरी विषय भरकटवायचा प्रयत्न चाललाय। नाही, हे चुकीचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपण जे बोलतात ते स्मृती इराणीने काय सांगितलं की राहुल गांधी म्हणाले की रेप इन इंडिया, ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही भारतातल्या प्रत्येक महिलेकडे बलात्काराच्या दृष्टीने बघता का? ह्याच्यासाठी पहिली राहुल गांधीने माफी मागायला पाहिजे। बलात्कारी हा बलात्कारी असतो, त्याला जात पात धर्म नसतो आणि त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे। ह्या वक्तव्याशी मी खंबीर आहे। परंतु राहुल गांधी जे बोलत आहेत की मेक इन इंडिया अँड रेप इन इंडिया, ह्याच्यासाठी भाई जगताप सहमत आहेत का? भाई, सगळ्यात प्रथम ताई आपल्या सगळ्यांची म्हणजे माफी मागतो, कारण अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषय आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्याचं राजकारण केलं जातं ते दुर्दैवी आहे। हे सगळ्यात प्रथम मला नमूद करावंसं वाटेल। आणि असं आहे की दुर्दैवाने गेल्या 5 वर्षात राजकारणाच्या कक्षा, राजकारणाची पातळी इतकी भयानक घसरलेली आहे की त्या विषयावर बोलताना वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवा। राहुल गांधींनी असं म्हटलं नाहीच ताई। राहुल गांधींनी असं म्हटलं, राहुल गांधी असं म्हणाले। ताई ऐकून घ्या हो, ऐकायची तर सवय ठेवा। तुमचं असं आहे की मी तुमचं काहीच म्हणजे तुमचं सगळंच ऐकणार आहे, काय काळजी करू नका। त्याने ते असं म्हणाले की आज मेक इन इंडियामध्ये काय झालं, आज वृत्तपत्र उघडा तर काय दिसतं ते त्यांनी सांगितलं। आता ते खोटं आहे का, तर ते खोटं नाही, ते खरं आहे। दुसरं, त्यांनी ताबडतोब सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तर ज्या देशाचा कारभार ज्या दिल्लीतनं चालतो, जिथे त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे, जिथे देशाची संसद आहे, देशाची ओळखच मुळात याच्यामुळे आहे, त्या दिल्ली ह्या शहरामुळे आणि मुंबई सारख्या ह्या शहरांमुळे आहे। त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही आता ते बघा। त्यामुळे एक गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपलं अपयश लपवण्यासाठी निदान असल्या खालच्या पातळीवर नका उतरू। अहो तुम्ही उत्तर द्या ना, मेक इन इंडियामध्ये काय झालं ते तुम्ही उत्तर द्या ना। आज तुम्ही जो काय हा आणलाय, ज्याच्या संदीप म्हणाले की तुम्ही जो हा कॅब जो आणलेला आहे त्याच्यामध्ये जे आक्षेप आहेत बोला ना त्याच्यावर, काही देशाला ते ऐकायचं आहे। आणि ताई फक्त आपल्या माहिती करता म्हणजे आपला सगळ्यांचा आदर ठेवून मध्यंतरी एक सोशल मीडियावर एक क्लिप, मध्यंतरी म्हणजे आत्ताच एक 10-15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सोशल मीडियावर भाजपचे आमदार, खासदार, भाजपचे पदाधिकारी 17 पदाधिकारी आहेत ताई आपले, ज्यांच्यावर रेपचे आरोप आहेत। नावं वाचून दाखवू का? तेही आहेत माझ्याकडे। म्हणजे तुम्ही जर कॅमेरा असेल तर हे बघा जरा, आणि या त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये देशाच्या पंतप्रधानाने एक शब्द बोललेले नाही। स्मृती इराणी आज जे काही तावाने बोलत आहेत, ह्या कधीही
त्या महागाईच्या बाबतीमध्ये बोलल्या नाहीत. त्या कधीही ह्या स्मृती इराणी ज्या वेळेला कांदा 60 रुपये झाला त्यावेळेला रस्त्यावर आज 160 झाला, स्मृती इराणी चुप नाही बोलत आहेत. या देशाचे खरे प्रश्न तुम्ही बाजूला ठेवून ज्या पद्धतीने तुम्ही ह्या देशाचा आज जी पातळी राजकारणाची खाली उतरवले, ताई आपण इकडचं बघू आम्ही, इकडची तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. इकडे महाराष्ट्र आहे, त्याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. आणि जिथे चुकेल, जिथे आम्ही चुकू, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आमचा कान पकडण्याचा, आपल्याला बोलण्याचा, सरकारला प्रश्न विचारण्याचा. परंतु एखाद्याने प्रश्न विचारला की त्याचं काहीतरी अवलंबन करण्याचा. या सगळ्यामध्ये मनीषाजी तुमचंही म्हणणं ऐकून घेतलं, भाईंचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं. महेश म्हात्रे सर आपल्या सोबत आहेत. महेश सर, आपला विषयच आहे असंवेदनशील राजकारण. कुठंतरी महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करायला पाहिजे प्रत्येक नेता. मग नरेंद्र मोदींचं राहुल गांधींनी ट्विट केलेली क्लिप असेल किंवा राहुल गांधींचं परवाचं वक्तव्य असेल, कुठंतरी बलात्कारासारख्या विषयाचं राजकारण करायचं आणि महिलां सुरक्षा असेल किंवा पीडितांना न्याय कधी मिळणार, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून आंदोलनं करायला लागतात या देशांमध्ये. याबद्दल कोण बोलताना दिसत नाहीये. नाही, एकूणच आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे, आपल्याकडची जी एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडचे जे दोन महत्त्वाचे रामायण आणि महाभारत हे दोन जे महाकाव्य आहेत, ज्याचा इथल्या समाजमनावर प्रचंड मोठा पगडा आहे, या दोन्ही महाकाव्यांमधली खरी जी सत्तांतर जी किंवा सत्तेचं जे राजकारण झालेलं आहे ते थेट स्त्रीच्या अब्रूशी रिलेटेड आहे. म्हणजे द्रौपदीची अब्रू भरसभेत तिची विटंबना होणे असेल किंवा सीतेला तिच्या घरातून उचलून नेण्याचा प्रकार रावणाने केलेला असेल, या सगळ्या गोष्टी पुरुष सत्तांतराशी संबंधित आहेत. त्यामुळे आपल्या नसानसामध्ये स्त्री ही मालकीची वस्तू आहे. स्त्रीला जर आपण वेगळ्या पद्धतीने बेआबरू केली तर आपण प्रतिपक्षाला धडा शिकवू शकतो, अशा पद्धतीची एक भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे आता जेव्हा राहुल गांधी असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, रेप बलात्कार या विषयासंदर्भात बोलताना जेव्हा हे दोन्ही पक्ष प्रतिपक्ष एकमेकांवर हल्ले करताना दिसतात, हे वेगळं वागत नाही आहेत, हे तसेच वागतायत. जेव्हा जेव्हा या देशावर परचक्र आलं, जेव्हा जेव्हा या देशामध्ये अंतर्गत यादवी झाली, त्यावेळेस सगळ्यात जास्त भरडली गेली कोण, तर स्त्रीवर हल्ला केला, स्त्रीची आबरू लुटली की आपल्याला आपली उद्दिष्ट साध्य केल्यासारखं वाटतात. ही इथल्या सत्ताधाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे राजकारण असंवेदनशील असणं यामध्ये नवीन काही नाही आहे. यात फक्त आता समाज जो सजग होत चाललेला आहे, समाजामधल्या महिला जागृत होत चाललेल्या आहेत, यांनी याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे वास्तव काय तर या समाजात स्त्री सुरक्षित नाही आहे, हे वास्तव आहे. या समाजातली स्त्री जी शतकं माझघरामध्ये बंदिस्त राहिलेली होती, ती बाहेर यायला लागलेली आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून उभी राहायला लागलेली आहे. ती तशा पद्धतीने सक्षम राहू नये, सक्रिय राहू नये, यासाठी ज्या स्तरावर तिला मागे लोटता येईल असे प्रयत्न करणारे जे वर्ग आहेत, याच्यात सत्ताधारी सुद्धा मागे नाही आहेत. जे महत्त्वाचे राजकारणी आहेत ते सुद्धा मागे नाही आहेत. राहुल गांधी आता ज्या पद्धतीने बोलत आहेत, परंतु जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत होता तेव्हा निर्भया घडलेला आहे. पंतप्रधान मोदी आता ज्या पद्धतीने दिल्लीला बोलत आहेत, परंतु ते सत्तेत असताना किती प्रकारची बलात्काराची प्रकरणं घडलेली आहेत हे त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे असंवेदनशीलता जी आहे ना, ही आपल्या पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळे लोक जेव्हा जागृत होतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे जे मान्यवर आपल्यावर राज्य करणारे लोक आहेत किंवा आपलं नेतृत्व करणारे लोक आहेत, यांना सद्बुद्धी होईल. त्याशिवाय आपण काय वेगळं इथे बोलू शकतो. अगदी बाई, एक महत्वाचा मुद्दा सरांनी उपस्थित केलाय, तो म्हणजे तुमचं सरकार असताना सुद्धा या घटना काय थांबलेल्या नव्हत्या. पहिली गोष्ट अशी की रेप केव्हाही झाली असेल स्त्रीवर, महिलेवर, ती निषेधार्हच आहे. मी सुरुवातीला अगदी माझं ओपनिंग रिमार्क तेच होतं. दुर्दैवाने ह्या विषयाची चर्चा करताना रेफरन्स हे येणार, कारण तो विषय आजचा असल्यामुळे. त्यामुळे तावातावाने बोलल्याच्या नंतर आपण बोलतोय तेवढंच खरं असं समजण्याचं कुणीही कारण नाही. कुणीही असा दावा केला नाही की अमुकानेच केलं आणि तमुकानेच केलं. हा मात्र दावा नक्कीच आहे. आज जे सरकार म्हणून वावरत असताना, सरकार बरोबर असताना, चला महेश म्हात्रेंना माझं हे आहे, आव्हान आहे. ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये बरेच वेळेला काँग्रेसचं सरकार राहिलं.
म्हणजे दुर्दैवाने असं बोलतोय, म्हणजे हे खरं तर आजचा विषय नसताना, सरकारमध्ये असताना आमदार असतील, खासदार असतील, काही त्याच्या पुढचे असतील, सांगा अशी किती उदाहरणं चला काँग्रेसची. मला ते परत एकदा कंपॅरिझन नाही करायची. पक्ष हा मुद्दा नाही, तुम्ही तो आणला. माझा मुद्दा स्पष्ट आहे, सरळ आहे. माझाही स्पष्ट आहे. तो असा आहे, निर्भयाच्या बाबतीमध्ये अख्ख्या देशभर हे झालं, सगळ्यांनी त्याचं हे केलं आणि निर्भयाचा बलात्कार ज्यांनी केला त्यांना शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम तत्कालीन सरकारच्या काळातच झालं. हे तुम्हाला विसरता येणार नाही. अर्थात आपल्या न्यायव्यवस्थेला ते त्याचं हे जातं, क्रेडिट जातं आणि आता सुद्धा त्यांना फासावर लटकवण्यासाठी आलं. मी आज जो विचार करतोय किंवा परत एकदा तेच होईल याच्यामध्ये हा जो आहे कुलदीप सेंगर का नाही काढला हो नरेंद्र मोदीजीने त्याला? का त्या ह्याला चिन्मयानंद स्वामीला का नाही हे केलं? म्हणजे तुमचे MP आज जे आहेत, जे त्याच सभागृहात बसतात जिथे त्या स्मृती इराणी एवढ्या जोरजोरात बोलत होत्या आणि डिस्टॉर्टेड करून एखादी गोष्ट सांगणं जे आहे ना, ते स्मृती इराणींकडनं शिकावं. महिला आहे, पूर्ण आदर ठेवून मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी एक गोष्ट हे करायला पाहिजे, ज्यात ते त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आपण सगळ्यांनी काय हे केलंय तर स्त्री हा टार्गेट केलाय. त्याच्यामध्ये म्हणजे जेंडर बायस आपण तेव्हाही होतो, आजही आहोत, भविष्यात राहू नये या दृष्टीने जर आपण काय विचार करत असू तर ते मी त्या गोष्टीला हे करेन. परंतु आपण जे करतोय, आपण सत्तेच्या ह्याच्यामध्ये माज जेवढा आहे की आपल्या खालचं काही दिसत नाही आणि समोर मात्र बोटं दाखवली जातात, जी चुकीची आहेत असं मी म्हटलं नाही, मी अजिबात असं म्हणणार पण नाही. परंतु मला तेही हे करायचं नाही त्याने कसं केलं, याने कसं केलं. कारण तो आमदार असेल, तो खासदार असेल, तो पदाधिकारी असेल भाजपचा, मी 17 जणांची लिस्टच दिली तुम्हाला, हे जरी असलं तरी तो पुरुष आहे आणि त्याने अन्याय केला, अत्याचार केला, तो महिलेवर केला. मनीषा चौधरींच्याकडनं याचं सगळ्याचं उत्तर घेऊया. मनीषाजी, भाईंनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला जो राहुल गांधींनी भाषणात केला की पंतप्रधान या विषयावर एकही शब्द बोलायला तयार नाही. काय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मोठ्या नेत्यांनी ज्यांच्यावर देशाची काळजी आहे त्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करणं गरजेचं होतं. हॅलो, हा मनीषाजी बोला. पहिली गोष्ट म्हणजे बलात्कार हा एक गंभीर गुन्हा आहे आणि देशात कुठेही एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तेव्हा प्रत्येक माणसाची मान ही खाली होते आणि ह्याचं राजकारण करू नये हे माझं प्रामाणिक मत आहे. राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे की राहुल गांधी म्हणतात की मेक इन इंडिया आणि रेप इन इंडिया. आज कोणी काय केलं ह्याच्यावर माझा आक्षेप नाही आहे. स्त्रीकडे तुम्ही बघत असताना त्या स्त्री समोर तिला मातेसमत तुम्ही बघायला पाहिजे, तिला बहिणी सारखं बघायला पाहिजे, तिला मुलीसारखं बघायला पाहिजे, तरच ह्या भारतामध्ये महिला सुरक्षित राहील. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा, पण प्रत्येक महिलेचा सन्मान करायला शिका. हे शिवाजी महाराजांचं, शाहू आंबेडकरांचं हे भारत देश आहे आणि ह्या अगदी मनीषाजी तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण नरेंद्र मोदींनी याच्यावर भाष्य का केलं नाही हे पण पाहिजे ना. गृहमंत्र्यांनी पण याच्यावर काय भाष्य केलं? गृहमंत्र्यांनी नाही बोलले, अमित शहा नाही बोलले, देशाचे प्रमुख नाही बोलले. बोला की म्हणा. वॉकआउट केलं सगळ्यांनी. हॅलो, हा बोला बोला. मी काय म्हणतोय, आपला आज विषय काय आहे? राहुल गांधींनी केलेल्या स्टेटमेंटवर आहे. नाही, आणि दिल्लीवरती जे तुम्ही म्हणता ना, तर दिल्लीमध्ये आतापर्यंत जे रेप केसेस झालेले आहेत रजिस्टर, बरोबर, त्या 2010 पर्यंत किती होत्या, आता 2014 ते 2019 पर्यंत किती झाला? ते म्हणजे 41-44% हा रेप कमी झालेला आहे. पण त्याचं आपण कुठेही हे करत नाही. मनीषाजी या सगळ्यामध्ये आपण बघितलं आजचा विषय राहुल गांधींचं भाष्य तर आहेच, पण आजचा विषय आहे असंवेदनशील राजकारण. कशा प्रकारे अशा असंवेदनशील प्रवृत्ती ज्या आहेत आणि प्रकार जे चाललेले आहेत राजकारणावर याच्यावर चर्चा आपण करतोय. ज्येष्ठ पत्रकार वैजयंती आपटे आपल्या सोबत आहेत. वैजयंती मॅडम, आपण बघितलं जे काही सभागृहामध्ये आज चाललेलं होतं, महत्वाचे विषय सगळे बाजूला ठेवून या सगळ्यामध्ये कुठेतरी असंवेदनशीलता दिसून आली राजकारण्यांची. मग काँग्रेसनं आता काँग्रेसच्या राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेतला भाजपनं, नरेंद्र मोदींच्या विधानावर आक्षेप घेतला काँग्रेसनं. हे सगळं असं चालत राहते म्हणजे कुठेतरी हे दोन्ही मोठे पक्ष याचं राजकारणच करायला बसलेत का असं वाटतंय?
नक्कीच, कारण आज आपण बघितलं असेल सकाळपासून लोकसभेत जो काही गोंधळ चालू आहे तर ह्या मुद्द्यावरनं काल झारखंडच्या प्रचार सभेत राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्यावरून आज सगळा गोंधळ घातला लोकसभेत आणि माफी मागावी राहुलजींनी अशीही मागणी स्मृती इराणी आणि अन्य भाजपच्या खासदारांनी केली. मला असं म्हणायचंय की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही माफी मागा किंवा नका मागू, मुळात जो बलात्काराचा गुन्हा आहे त्याबद्दल तुम्ही किती असंवेदनशील ह्याच्यामुळे दिसताय की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, पार्लमेंटमध्ये तुमची काही जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून बोलायची. ते असताना तो गुन्हेगाराला शिक्षा कशी होईल किंवा आपण असहिष्णू कसे नाही हे दाखवायची चांगली संधी असताना हे भलतंच भरकटत गेलं आणि सगळ्याच पक्षांनी ह्याचं राजकारण, म्हणजे जे दोन मुख्य पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजपा, यांनी ह्याचं एवढं राजकारण केलं. दुसरं असं की राहुल गांधींसारखा एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा नेता जेव्हा असं वक्तव्य करतो तर काँग्रेसच्या हायकमांडनी ह्याचं कॉग्निजन्स घेणं हे खूप आवश्यक आहे. ह्याचं कारण काँग्रेसच्या आत्ता अध्यक्ष आहेत सोनिया गांधी, या एक महिला आहेत आणि महिला असूनही त्यांच्या पक्षाचा एक नेता जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होता तो अशा प्रकारचे वक्तव्य करतं आणि त्याचं काहीच कॉग्निजन्स ह्या हायकमांड घेत नाही. हे अतिशय खेदजनक आहे असं मला वाटतं. म्हणजे भाजपने मागणी करणं आणि त्याचं राजकारण करणं हा एक दुसरा भाग झाला, तो राजकारणाचा भाग झाला. पण एक महिला अध्यक्ष असताना त्या पक्षाची तिने काहीच न बोलणं, म्हणजे आपण म्हणता मोदी का बोलले नाहीत किंवा काय, पण राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी तर सांगितलं मी काय माफी मागणार नाही, कारण त्यांनी मोदींना टार्गेट केलं एकूणच या सगळ्या प्रकारात. तो एक राजकारणाचा भाग झाला. पण सोनिया गांधींनी पण मौन पाळले ना ह्याच्याबद्दल. अगदी भाई नाही, मला म्हणून मी ताई उशिरा आल्या, मी सुरुवातीलाच या गोष्टीचं सांगितलं की ह्याचं समर्थन कोणी करणार नाही. म्हणजे मी प्रवक्ता असलो तरी मी प्रवक्ता म्हणून कधीच समर्थन केलं नाही, मी करतच नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या अपेक्षा एका संवेदनशील खासदाराकडनं केल्या जातात तशाच अपेक्षा देशाच्या प्रमुखाकडनं स्वाभाविकपणे आहेत. काय सांगताय तुम्ही? ज्या पक्षाचे प्रमुख आज देशाचे प्रमुख आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं ते बाजूला ठेवा. आज 5-6 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली देशाचे प्रमुख म्हणून वावरत आहेत. जगभरामध्ये डंका पिटवण्याचा जो काय त्यांनी तो प्रयत्न करत आहेत हे नाही दिसत त्यांना. आणि ते नाही सांगू शकत त्यांच्या खासदाराला, ते नाही सांगू शकत त्यांच्या आमदाराला. हे सगळे 17 जे हे आहेत आरोप नुसते नाहीत तर त्यांच्यावर केसेस आहेत हे, आणि 17 भाजपचे आहेत. म्हणजे आणखीन किती असतील तो भाग वेगळा. आणि हे सोशल मीडियावरचं आहे, हे भाई जगतापने घरातनं नाही काढलं तरी सुद्धा ही गोष्ट मी काही अंशी नक्कीच मान्य करीन की आपण सगळ्यांनीच संवेदनशील राहिलं पाहिजे. सोनिया गांधी आज नाही हे झाल्या आणि राहुल गांधी कधीच पंतप्रधानांच्या शर्यतीत नव्हते. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं ते वाटू द्या, असं ते कधीही म्हटलं नाही आणि आम्ही कधी तो दावा केला नाही. आम्ही म्हणत होतो, ते कधीच म्हणतले नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जे महेश म्हात्रे म्हणाले की ह्या सगळ्या आमच्या चर्चेमध्ये किंवा ह्या सगळ्या ज्या काय घटना घडलेल्या आहेत, दुर्दैवी घटना, त्याच्यात कोण समोर दिसते तर स्त्री. आणि स्त्री ही त्याही मताशी मी सहमत आहे की आज स्त्री ज्या पद्धतीने पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करायला लागली, तिने आज जेट उडवलं, तिने आज हे उडवलं, अवकाशयान उडवलं, सगळं उडवलं. कुठंतरी ही एक असूया ही पुरुष वर्गाला जी आहे त्याचा नेहमीच निषेध झालेला आहे आणि ती वारंवार उफाळून येते. त्याचा निषेध होणं आवश्यक आहे. कुठल्या फॅमिलीने काय बोललं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच शेवटी ह्या देशाचा दरारा दबदबा हा सरकारचा असला पाहिजे. ती एक आपल्याला डेटरंट शेवटी काय असतं ह्या सगळ्याला डेटरंट. भाई कुठेतरी सगळ्यांनाच या सगळ्याचा निषेध वाटतोय. महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आज आपली आई या बहिणी बाहेर पडत असताना त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे कुठेतरी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बेधडक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. असंवेदनशील राजकारण या विषयावर आपण चर्चा करतोय. मान्यवर आपल्या सोबत आहेत.
न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. महेश सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की राहुल गांधींच्या या भाषणावरनं जो गदारोळ झाला, राहुल गांधी म्हणाले की पेपर उघडला की दिसतंय काय बलात्कार झालेले आहेत, इकडं बलात्कार झाला, तिकडं बलात्कार झाला. सर्वसामान्य माणसाची सुद्धा हीच भावना आहे. जर सर्वसामान्य माणूस जर आपण बघितला एखाद्या रस्त्यावर उभा राहिलेला किंवा एखाद्या टपरीवर, पेपर वाचताना त्याचंही म्हणणं असतं, अरे काय राम राहिलेलं नाही, इकडं सगळे नुसत्या बलात्काराच्या आणि या सगळ्या विनयभंगाच्या घटना दिसत आहेत. कुठंतरी सर्वसामान्य माणसाची सुद्धा देशातल्या हीच भावना झाली आता. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी राहुल गांधी जे म्हणतात किंवा सामान्य माणसाचं जे मत आहे ते सारखंच आहे. कारण आपण कुठलंही वर्तमानपत्र उघडा, कुठलंही आपलं वृत्तवाहिनी सकाळपासून लावा, तुम्हाला या बातम्या समोर येतातच. आणि एक अत्यंत याच्यातली महत्त्वाची बाब आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती वाढत गेली, ज्या पद्धतीने आमच्या जगण्याला एक वेगळा नवा आयाम मिळत गेला, प्रगती होते असं वाटत होतं, आणि त्याच वेळेस माणसाची वृत्ती विकृतीकडे वळताना आपल्याला सगळ्यांना दिसते. ज्या पद्धतीने म्हणजे वयाचं बंधन राहिलेलं नाही आहे. 4-5 वर्षाच्या चिमुरडीपासून 60च्या एखाद्या आजीपर्यंत म्हणजे कोणीच वासनेच्या शिकारीपासून वंचित राहताना दिसत नाही. तर हे काय चाललेलं आहे? अशा पद्धतीचं जे वातावरण भारतामध्ये कधी नव्हतं ते सुरू झालेलं आहे. याचा विचार झाला पाहिजे. मला नेहमी आठवतं की 1935 मध्ये प्रसिद्ध झालेलं आजकालचा महाराष्ट्र हे प्रभाकर पाध्ये आणि टिकेकर यांनी लिहिलेलं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये त्यांनी कामक्षुधा आणि अन्नक्षुधा या 2 गोष्टी समाजातील अस्वस्थता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात असं विधान केलेलं आहे. प्रभाकर पाध्ये थोर तत्वचिंतक होते, ज्येष्ठ संपादक होते, आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे बघताना सिग्मंड फ्राईडचा दाखला देऊन ते म्हणतात की ज्या समाजामध्ये जास्त करून वासनेला उत्तेजन दिलं जातं आणि ती वासना ज्यावेळेस अति वाढत जाते त्यावेळेस समाजात अनरेस्ट निर्माण होतो. आज आपला भारत एकीकडे 21व्या शतकात जायला निघालेला आहे, आपण मारे चंद्राला हात लावायला निघालेलो आहोत, पण आपल्या घरातील स्त्री ही भोगवस्तू आहे. ही जी मध्ययुगीन कालखंडातली मानसिकता होती, ती मध्ययुगीन कालखंडातली मानसिकता अजूनही जर इथल्या पुरुषांची असेल तर मग आम्ही प्रगती काय केलेली आहे? त्यामुळे राहुल गांधी किंवा अन्य कोणी जे ज्येष्ठ नेते बोलत आहेत किंवा समाजातले विचार करणारे नेते बोलत आहेत की हे सगळं थांबलं पाहिजे. इव्हन नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे भाष्य केलेलं आहे की दिल्ली रेप कॅपिटल झालेली आहे. अरे पंतप्रधानाला जर इतकं हतबलता वाटत असेल तर काय करावं ना आम्ही? म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्षातले नेते आहेत म्हणून आपण समजू शकतो, परंतु सत्तेत बसणाऱ्या लोकांना सुद्धा जेव्हा हा विषय गंभीर वाटतो, पण गंभीर वाटत असेल तर त्यावर उपाययोजना पण सुचवल्या पाहिजेत, त्यावर तशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे की पण त्या संदर्भात त्या गोष्टी न करता जेव्हा त्याचं फक्त राजकारण होतं दोन्हीकडून, म्हणजे सत्तारूढ असो की विरोधी असो, ते राजकारण न करता तुम्ही काहीतरी उपाययोजना सुचवा, एकत्र या, संसदेमध्ये याच्यावर विशेष अधिवेशन भरवा ना, करा चर्चा, त्याच्यावर सगळ्यांनी बोला. अगदी अगदी भाई एक मिनिट फक्त मनीषा यांच्याकडे जातो. मनीषाजी, आता महेश सरांनी एक मुद्दा मांडलेला आहे, उपाययोजना झाली पाहिजे, करायच्या काय त्यावर चर्चा झाली पाहिजे. कुठंतरी हा सगळा गदारोळ न करता राहुल गांधींनी त्या दिवशी कुठला पेपर वाचला, त्यामध्ये काय काय घटना उत्तर प्रदेश मधल्या त्यांनी सांगितल्या होत्या, झारखंड मधल्या बलात्काराच्या काय घटना सांगितल्या होत्या, त्यावर सत्ताधारी म्हणून आपण काय करता येईल, विरोधक म्हणून तुम्ही काय बाजू मांडू शकता किंवा तुम्ही याच्यावर उपाययोजना काय सुचवू शकता, अशी चर्चा सुद्धा होऊ शकली असती, पण ते दिसलं नाही संसदेमध्ये. नाही, महेशजी म्हणाले ना ते अगदी बरोबर आहे. रेप वरती कुठेही राजकारण होता कामा नये, बरोबर आहे. आणि त्यामध्ये मेक इन इंडिया आणि रेप इन इंडिया हा प्रत्येक महिलेच्या हृदयाला लागणारा एक काळिंबा आहे. ह्याच्यावर तुम्ही आपलं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे की भारतातल्या प्रत्येक स्त्रीला, आज जगामध्ये तुम्ही काय भारतीय स्त्रीची व्याख्या करतायत राहुल गांधी, ह्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. आणि खरोखरच स्त्रियांबाबत चर्चा होणं गरजेचं आहे, परंतु ज्या पद्धतीने राहुल गांधीने त्याची व्याख्या केली की मेक इन इंडियामध्ये तुम्ही भारतात चांगले प्रोजेक्ट आणता, हे करता, पण रेप इन इंडिया, ह्या रेप इन इंडियाच्या शब्दावरती प्रत्येक स्त्रीचं आज हा अपमान राहुल गांधींनी केलेला आहे.
आज आपण बघितलं पण तर राहुल मनीषाजी गांधीच्या कुठंतरी थांबा राहुल ना, एक गांधींचा हा एक शब्द ठीक आहे, सगळ्या महिलांना त्रास देणारा होता, सगळं होतं, मान्य आहे, पण सत्ताधारी म्हणून राहुल गांधी यांना विचारणं कर्तव्य होतं पण की राहुल गांधी या सगळ्यामध्ये हे काँग्रेसच्या काय त्यांच्या उपाययोजना आहेत, आपण त्यांच्या एकत्र बसून मातोश्री- चर्चा करूया, हे चर्चा होणं गरजेचं होतं ऐका ना, संसदेमध्ये. एका राहुल गांधीच्या मातोश्री एका पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांची बहीण युपी मध्ये जाऊन न्याय मागण्यासाठी हे करते आणि त्यांचा भाऊ राहुल गांधी आपल्याला मेक इन इंडियाच्या समोर रेप इन इंडिया बोलते. किती एकदम लज्जास्पद शब्द वापरलेले आहे. प्रत्येक भारतीय महिलेचं त्यांनी हृदय दुखवलेलं आहे. आणि आज ज्या केरळमध्ये राहुल गांधी ज्या केरळमधून खासदार आहेत, या केरळमध्ये सप्टेंबर 2019 पर्यंत जवळजवळ 1500 पेक्षा जास्त रेप केस रजिस्टर झाल्यात. त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. आम्ही रेपचं कोणीच राजकारण करू नये. रेप झालेल्या प्रत्येक स्त्रीला न्याय मिळण्यासाठी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन त्या स्त्रीला न्याय द्यायला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. फक्त मला नाही महेश यांनी दोन खूप चांगले महत्वाचे फक्त आपल्याला आठवण करून देतो, जी तुम्हाला आहेच ती पूर्णतः. आपल्याकडे दिल्लीमध्ये तंदूरकांड झालं होतं, त्याच्यानंतर निर्भयाचं हे झालं, आपण बघितलं. संसदेमध्ये ह्याच्यावर प्रचंड चर्चा झाली. एवढंच नव्हे तर आपले कायदे अमेंड केले आपण, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा केली. आज त्या ताईंचा पूर्ण आदर ठेवून मी विचारतो, प्रियंका रेड्डीला रेप करून जाळलं हो, त्याच्यानंतरची घटना त्याच युपीमध्ये यांच्याच पक्षाच्या एका त्या माणसाने, ती जी महिला होती जिने हिम्मत केली हे करायचं केस हे करायची, तिलाही जाळला. ही हिम्मत कोणाच्यामुळे येते? देशाचे प्रमुख मूग गिळून गप्प बसलेत, देशाचे गृहमंत्री मूग गिळून गप्प बसलेत. तेव्हा महिलांचा सगळ्यांचा अपमान झाला. आणि तेव्हा महिलांचा अपमान झाला नाही का ताई? जी प्रियंका रेड्डी डॉक्टर, जिला जिवंत जाळला रेप करून, देशाच्या पंतप्रधानांनी एक शब्द बोलले नाहीत. ज्या ज्या याच्यामध्ये युपी मधली ती महिला, तिला जाळला, म्हणजे प्रियंका रेड्डी नंतरची घटना. म्हणजे किती ही जी तुम्ही जे म्हणालात ना, ही अपप्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती जी वाढत चाललेत, त्याला कारण काय असू शकतात? याची कारण मीमांसा होणं आवश्यक आहे. ती न होता मग अमुक बोलले, तमुक बोलले, त्या पक्षाचे बोलले, या पक्षाचे बोलले, यापेक्षा एक साधं उदाहरण, चला याच काळामध्ये सौदी अरेबियामध्ये अशी एक घटना घडली, ठाड गोळ्या मारून त्याला ठार मारला. इथे सुद्धा सर्वसामान्यांच्या भावना जेव्हा त्या चौघांना मारलं तेव्हा अशाच होत्या. किंबहुना ज्या लोकांनी स्वागत केलं तरी सुद्धा ते आपल्या घटनेला धरून नाही. हे आपण संवेदनशील असलो तरी संवेदना आहेतच, परंतु त्याबरोबर आपल्या कायद्याचा आहेच ना. अहो, आपल्या देशाचा सगळ्यात मोठा जो दुश्मन राहिला कसाब इंटरनॅशनल, त्याला सुद्धा आपण आपल्या देशाच्या सगळ्या प्रक्रियेतनं हे करून त्याला आपण फाशी दिली. आणि म्हणून देशामध्ये आपल्या घटनेचा आणि आपल्या याचा गौरव झाला, लक्षात ठेवा. माझं साधं म्हणणं आहे ताई, आपण हे भांडतच राहू पक्ष म्हणून, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी बोलणं आवश्यक होतं. देशाच्या संसदेमध्ये स्मृती इराणी काय बोलतात हो, काय हे करतात? मला त्या महिला असल्यामुळे मला त्याला अधिकच बोलता येत नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. परंतु देशाच्या गृहमंत्र्यांनी जर उभं राहून सांगितलं असतं की करा ह्याच्यावर चर्चा, कॅबवर नंतर करू, चालेल ते चालतच राहील, NRC वर नंतर करू, चालेल ते चालतच राहील. आज जी काही घटना घडली किंवा आज ज्या काही ह्या समोर आलेल्या त्याच्यावर आपण करून काय करू शकतो? नाही ना हो, ते तर साधा शब्द सुद्धा वापरायला तयार नाहीत. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये जर बोललो विरोधक म्हणून, मग आम्ही राजकारण केलं, आम्ही त्याच्यावर असंवेदनशील राहिलो. तुमच्या सर्टिफिकेटाची कुणाच्याही आवश्यकता नाही. त्याचं कारण असं की होय, ज्या गोष्टी समाजाला घातक बाधक आहेत त्याच्यावर बोट ठेवण्याचंच काम विरोधी पक्ष करणार. मेक इन इंडियामध्ये काय झालं हे विचारत असताना जर त्याचा समन्वय लावला गेला, ज्याचं समर्थन अजिबात नाही, पहिलंच सांगितलं होतं, परंतु त्याचा काहीतरी हे करून या देशामध्ये आज जे काही वातावरण चाललंय ते डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न स्मृती इराणीने केला, त्याचा सुद्धा तीव्र शब्दामध्ये निषेध करणं आवश्यक आहे. वैजयंती मॅडम, या सगळ्यामध्ये आपण बघितलं आज सगळा जो गदारोळ झालेला आहे, राहुल गांधींच्या विधानावर
जबरदस्त अशा प्रकारचा आक्षेप घेतला. सगळ्या महिला खासदार ज्या आहेत भाजपच्या त्या पुढे येऊन त्यांचा जोरदार विरोध केला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. स्मृती इराणींनी अनेक मुद्दे मांडले, खूप मोठं भाषण केलं, एकदम जबरदस्त आणि कडक अशा प्रकारचं भाषण केलं. एक महिला म्हणून, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, पण एक महिला म्हणून जे काही चाललंय कसं बघता याच्याकडे? नाही, संसदेत गदारोळ झाला, स्मृती इराणींनी भाषण केलं, त्यांनी पण मंत्री असूनही एक महिला ह्या दृष्टीने त्या बोलल्या, हा एक वेगळा भाग झाला. आणि आता भाई जसं बोलले की राजकारणच या विषयाचं चाललंय. मला असं म्हणायचंय की बलात्कार, आणि हे फक्त भारतातच नाही, ही जगभरातली ही समस्या आहे. जगात पण अनेक देशांमध्ये बलात्कार खूप होतात. आणि आपण आकडेवारी जर पाहिली तर साऊथ आफ्रिका या देशात जास्तीत जास्त बलात्कार झालेले आपल्याला दिसतं. आणि भारतातही मध्य प्रदेश हे राज्य आहे, इथे सर्वाधिक बलात्कार झालेले आहेत गेल्या काही वर्षात. मला असं म्हणायचंय की ह्या सगळ्या पलीकडे जाऊन जसं काही उपाययोजना करा, सगळ्या पक्षांनी एकत्र या, कायद्यामध्ये काही सुधारणा करा, चर्चा करा, हा सगळा हा एक भाग झाला. पण मुळात माझं म्हणणं असं आहे की कायदे आपण खूप करतो, पण त्याची अंमलबजावणी किती होते हाही एक चर्चेचा मुद्दा आहे. कारण बलात्कारित स्त्रीची पोलीस स्टेशनला गेल्यावर तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. अशा अनेक घटना आहेत. म्हणजे आतापर्यंतचं वातावरण इतक्या वर्षाचं असं होतं की बलात्कार होऊनही कोणी पुढे येत नसत तक्रार करायला. आता थोडं बदलून असं झालंय की काही महिला बोलायला लागल्यात, पुढे येत आहेत. आणि नुसता बलात्कार असं नाही, आता गेल्या वर्षी आपण बघितलं असेल मी टूची चळवळ जी जागतिक स्तरावर झाली, ती भारतातही मुंबईतही अनेक अशा केसेस उघडकीस आल्या, महिला पुढे येऊन बोलल्या त्याबाबत. तर हे महिला आता धारिष्ट्य थोडंफार दाखवायला लागलंय की पूर्वी कसं की समाज काय म्हणेल, अमुक काय होईल, तमुक काय होईल, अशा विचाराने महिला पुढे येत नसत किंवा त्यांचे कुटुंबीय पुढे येत नसत. आता त्या तक्रार करायला पुढे येत आहेत, पण अनेक वेळा आपण बघतो की पोलीस स्टेशनमध्ये त्यांची साधी तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. म्हणजे कुठेतरी वैजयंती मॅडम, कुठेतरी कायदे कडक आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. मग फास्ट ट्रॅक कोर्टाची आश्वासने दिली जातात, ती कुठपर्यंत होतात? पीडितांना न्याय मिळतो का आणि आरोपींना कडक शिक्षा होते का? यावर एक छोट्याशा ब्रेक नंतर चर्चा करूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बेधडक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असंवेदनशील राजकारण या विषयावर आपण चर्चा करतोय. मान्यवर आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की कुठेतरी सगळेच पक्ष चर्चा करून किंवा उपाययोजना सोडून यावर राजकारण करताना दिसत आहेत. काँग्रेस आरोप करतोय, भाजप आरोप करतोय, सर्वसामान्य माणसाला भारतातल्या काय वाटतंय याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. महेश सर आपल्या सोबत आहेत. महेश सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की कुठेतरी कायदे कडक आहेत, याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की पीडितांचे कुटुंबीय आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाचं आश्वासन दिलं जातं. मग या सगळ्यामध्ये पीडितांना न्याय मिळतो का? दुसरा मुद्दा, आरोपींना लवकर शिक्षा होते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा जो सगळा काही प्रकार झालेला आहे, प्रियंका रेड्डी यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा एन्काउंटर झाला आणि देशामधनं जे स्वागत झालं आणि ते पोलीस सगळ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडले, हे जे सगळं वातावरण आहे यामध्ये पीडितांचा न्याय कुठेतरी बाजूलाच राहून जातोय आणि दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा होते असं वाटतंय. कसं आहे, आता एकूणच आपली न्याय प्रक्रिया जर बघितली तर या न्याय प्रक्रियेमध्ये लोकांना ज्या पद्धतीने वेळेवर न्याय मिळाला पाहिजे तो मिळताना आपल्याला दिसत नाही. भारतासारखा असा इतका खंडप्राय देश आहे, या खंडप्राय देशातली लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायमूर्ती जे आपल्याला मिळायला पाहिजेत ते न्यायमूर्ती आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे प्रलंबित खटल्यांची जर संख्या आपण बघितली तर प्रलंबित खटल्यांची संख्या ही आता लोकसंख्या एवढी वाढते की काय अशी पाळी आपली आलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे 100-150 वर्ष जुन्या केसेस आपल्याकडे पडून राहिलेल्या आहेत. म्हणजे हे मी एक माणसाच्या आयुष्याची नाही मी सांगत, पिढ्यानपिढ्या लोक खटले लढत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यात जेव्हा एखाद्या महिलेच्या अस्मितेवर, महिलेच्या अस्तित्वावर एखादा बलात्कारी घालतो आणि त्यानंतर तिला जो न्याय मिळण्याची अपेक्षा असते ती पोलीस स्टेशनला गेल्यापासून तिचा तो झगडा सुरू होतो. पहिल्यांदा पोलीस तिची केस दाखल करून घेत नाहीत, त्यानंतर तिलाच पहिल्यांदा चौकशीच्या कठड्यामध्ये पोलीसच उभे करतात. तिच्याकडून ज्या पद्धतीने माहिती घेतली जाते, तिला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि त्यानंतर न्यायालयात जेव्हा केस उभी राहते त्यावेळेस सुद्धा काय होतं हे अवघ्या देशाला माहिती आहे. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं जसं म्हटलं जातं, तसंच जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे एकीकडे न्याय मिळण्यासाठी विलंब होणं हे जसं न्याय नाकारण्यासारखं आहे, तसंच
न्याय अति घाईत देणं. आपला देश काय सौदी अरेबिया वगैरे नाही हो की आपल्याला आपण लगेच गांधीजी म्हणाले होते एका ठिकाणी अँड आय फॉर अँड आय कॅन मेक एंटायर नेशन ब्लाइंड. त्यामुळे आपण डोळ्या कोणी फोडला म्हणून त्याचा दुसरा डोळा तुम्ही फोडा असं म्हणू शकत नाही. बलात्काऱ्यांना भरचौकात दगडाने ठेचून मारण्याची जी शिक्षा होती ती मध्ययुगीन काळात होती. टोळी करून समूहात जेव्हा लोक राहत होते त्यावेळेस होती. परंतु आता आपल्याला या सगळ्या प्रक्रिया पाळाव्या लागतील. परंतु त्यासाठीची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा व्यवस्थित मजबूत करणे, याच्यापासून तर प्राथमिक शिक्षणापासून त्या मुलांमध्ये जेंडर म्हणजे एकत्र म्हणजे लिंगभेदाची जी भावना आहे लोकांच्या मनातली ती काढणे, आपल्या कुटुंबामध्ये स्त्री आणि पुरुष याच्यामधले जे भेद आहेत ते नष्ट करणे, अशी खूप मोठी लढाई आहे. हे काय आपल्या एका चर्चेमध्ये ती बोलून होणार नाही किंवा संसदेतल्या एक दिवसाच्या अधिवेशनाने होणार नाही. तो खूप मोठा लढा आहे. ती आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल आणि त्यासाठी चर्चा मात्र झाली पाहिजे. अगदी मनीषाजी थोडक्यात. नाही, ह्याच्यावरून मी एकच सांगू इच्छिते की बलात्काराच्या ह्याच्याबद्दल राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हा बलात्कार होणार नाही ह्यासाठी प्रबोधनाचे सुद्धा कारण जरुरी आहे. ज्या पद्धतीने पालक मुलीला अनेक शिस्तीमध्ये ठेवतात त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या मुलावरती सुद्धा काही प्रबोधनाद्वारे त्यांना धडे शिकवायला पाहिजेत. मुलांना सूट दिली जाते, रात्री किती वाजता घरी येतो, कोणते पिक्चर बघतो, युट्यूबवर काय बघतो, ह्याच्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी असे बलात्कार होत आहेत त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकच्या ह्याच्या बरोबर आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत ह्या सामाजिक संस्थांमार्फत ज्या ज्या भागांमध्ये अशा घटना घडतात त्या भागांमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन हा अगदी म्हणजे कुठेतरी सगळ्या समाजाची ही जबाबदारी आहे. फक्त सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत यांच्यावर ढकलून चालणार नाही. सभाई सर्वांनी समाजातील सर्व लोकांनी. अगदी मनीषाजी तुमचा मुद्दा समजला. वारंवार चर्चा होणं, अगदी वारंवार चर्चा झालीच पाहिजे. गदारोळ होण्यापेक्षा चर्चा झालेली केव्हाही चांगली. भाई बोला. नाही, असं आहे की आपण जेव्हा ह्या अतिशय गंभीर विषयाचं जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला आपल्या देशाचे CJ बोबडे साहेब जे बोलले ते फार अतिशय बोलकं आहे, ज्याच्यावर प्रकाश म्हात्रे साहेबांनी पण टाकला की आज परिस्थिती इतकी वाईट आहे की ते सगळे गुन्हे जे आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात पायलप झालेले आहेत. एक गोष्ट मात्र मला त्या याच्या प्रियंका रेड्डीचं झालं त्यावेळेला जे माझं मत मी हे केलं ते इथे परत मला मुद्दाम सांगावंसं वाटेल ते असं की आपण अशा घटना घडल्यावर जेव्हा विशिष्ट काही अमेंडमेंट करतो, जर समजा जसं आपण फास्ट ट्रॅकची अमेंडमेंट केली आणि फास्ट ट्रॅक आपण केले पण ते आता इतके स्लो झालेत की त्याला फास्ट ट्रॅक म्हणायचं की नाही अशी शंका झाली आहे. समजा आपण कायद्यामध्ये ती जर प्रोविजन केली की बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये 6 महिन्याच्या आत 3 महिने आपल्याला कायद्याने 90 दिवसामध्ये चार्जशीट फाईल करावी लागते, उरलेल्या 3 महिन्यामध्ये त्याचा हे व्हावा, निपटारा व्हावा आणि तोपर्यंत जामीन द्यायचा नाही. त्या नराधमाला किंवा त्या माणसाला जामीन मिळता कामा नाही. कारण आता ही जी UPला जी मुलगी जाळली ती जामीन मिळाल्यावर जाळली तो. त्यामुळे मला असं वाटतं इकडे तिकडे बोटं दाबून त्या अपप्रवृत्तीचाच तो विषय आहे. आणि म्हणून याबरोबर जेव्हा एक मत जे ताई म्हणाल्या ते त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आम्ही सगळे कायदे बनवले हो, कायदे वापरणाऱ्यांनी हे करणारे. एक उदाहरण साधं एका अर्ध्या मिनिटात देतो की त्या याच्यामध्ये काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये बर्वे नावाचा इन्स्पेक्टर आहे. एका मुलाने एका मुलीची छेड काढली, नावं नाही सांगत कारण त्यांचं हे होता कामा नये म्हणून. लिफ्टमध्ये ते लोक हे करायला गेले, त्यांचं दाखल करायला गेले, त्याच्यात एवढी टाळाटाळ मला त्याला सांगावं लागलं अहो असं काय करता, ही सुरुवात आहे. आज त्याने तिथे काहीतरी अतिप्रसंग केला, पुढे काय करेल ते त्याने जसं मेहरबानी व्हावी तसं दाखल केलं आणि त्या आरोपीला कशामध्ये नेलं माहिती आहे, त्याच्याच गाडीत नेलं. म्हणजे हे मुंबईच्या आजूबाजूला घडतंय. आणि त्यामुळे यंत्रणा ज्या आहेत त्या इतक्या सडलेल्या आहेत. अगदी फक्त सत्ताधारी आणि विरोधकांनीच नाही तर यंत्रणांनी सुद्धा तेवढा संवेदनशीलपणा दाखवला पाहिजे. वैजयंती मॅडम वेळ आपल्याकडे संपला, थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा. थोडक्यात नाही, आता भाई जसं म्हणाले की अंमलबजावणी करणारी यंत्रणा ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. मुख्यतः त्यांच्या मानसिकतेत सुधारणा व्हायला पाहिजे. महिला पोलिसांची संख्या तेवढ्या यांनी वाढवली पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे जरा तरी काहीतरी न्याय मिळेल त्या महिलेला असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला असा
महत्वाचा वाटतो की आजकाल आपण ना सगळे सोशल मीडियावर जास्त व्यक्त होतो. प्रत्यक्ष हे काही कृती करण्यापेक्षा म्हणजे समोर एखादी घटना घडत असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात लोक मग्न असतात, त्या महिलेला वाचवण्याच्या ऐवजी. अशा अनेक आपण घटना बघतो आणि सगळं काही ते तुमचं व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया आणि इन्स्टावरच सगळं काही ते तुमचं व्यक्त होत असतं. तर ह्याच्या पेक्षा समाजाने सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर, प्रत्यक्ष जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अगदी समाजाचं सुद्धा तेवढंच भान असणं गरजेचं आहे. आपण बघितलं आजच्या बेधडकमध्ये आपण चर्चा केली असंवेदनशील राजकारण, राहुल गांधींचं झारखंडमधलं भाषण, त्यावर भाजपनं घेतलेला आक्षेप, त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्लिप, यावर प्रचंड गदारोळ झाला. पण या गदारोळाऐवजी देशामध्ये जे काही चाललंय त्यावर चर्चा झाली असती, त्याच्यावर उपाययोजना दोन्ही पक्षांनी मिळून केल्या असत्या तर बरं झालं असतं, अशी एक भावना या चर्चेमधून किंवा जनसामान्यांमधून येताना दिसते. या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार वैजयंती आपटे, भाजपचे आमदार मनीषा चौधरी आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे हे सगळे सहभागी झाले वेळात वेळ काढून. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि यानंतर बेधडकमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.